कुलदेवी संदर्भात, त्याचप्रमाणे तुमच्या कुळाचारा संदर्भात घरामध्ये काही त्रास होत आहेत जे तुम्हाला डोळ्यांनी दिसत आहेत. काही त्रास असेही असतात जे जाणवतात पण डोळ्यांनी दिसत नाही. काहीतरी कुठेतरी महत्त्वाची कामं ठरली, काही डील आहेत, काही नोकरी आहे, घरासंदर्भात आहे, मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात आहे. प्रत्येक ठिकाणी काम होता होता अडून राहत आहे. ते काम होत नाहीये किंवा फेल जात आहे. कर्जावर कर्ज वाढत चाललं आहे. घरामध्ये भांडणं वारंवार होत आहेत. कुठल्याही प्रकारे ते थांबू शकत नाहीये. अचानक एवढूसं कारण असतं आणि ते भांडण तुमचं विकोपाला जात आहे. कुटुंब संस्था विस्कळीत येत आहेत. घरामध्ये लग्न जमत नाहीये, जमलेलं लग्न मोडतंय. अशा घटना घडत आहेत. तसंच गाडीमध्ये जाता जाता ॲक्सिडेंट होणं, स्वप्नामध्ये अचानक निगेटिव्ह गोष्टी दिसणं, या सगळ्या पाठीमागे काय निगेटिव्ह संकेत आहेत, कशामुळे हे होतंय? काही बंधन आहे का? कुलदेवता बंधनामध्ये आहे का? आपली कुलस्वामिनी आपल्यावरती नाराज आहे का? काय चुकलंय? घरामध्ये जोपर्यंत एखादी पुण्यवान व्यक्ती घरामध्ये असते, ती व्यक्ती सतत देवधर्म काही ना काही हे पारायण कर, तो उपवास कर, अमकं कर, तमकं कर सतत करत असते. अचानक त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. त्या व्यक्तीचं जोपर्यंत त्या व्यक्तीने केलेलं, जसं पूर्वजांचं पुण्य पण तुमच्या कामाला येतं आणि पूर्वजांनी जर का काही चुका केलेल्या आहेत, कर्ज करून ठेवलेलं आहे, तर तेही तुमच्या वाटणीला येतं. तर तसं त्या पुण्यवान व्यक्तीने तुमच्या घरामध्ये जे काही पुण्य संचय केलेला असतो, कधी ना कधी तो पुण्य संचय संपतो. जोपर्यंत असतो तोपर्यंत आपल्याला जाणवत नाही की आपल्याला काय त्रास आहेत. अचानकपणे त्यांचं ती पुण्याई संपते आणि मग सुरू होतो तो खऱ्या अर्थाने तुमचा त्रास. कारण की बॅलन्स संपला, आता अकाउंट भरणार कसं? तर अशा वेळेला तुम्हाला माझ्यासारख्या एखाद्या ज्योतिषाचा सल्ला घ्यावासा वाटतो. सल्ला जरूर घ्या. आणि माझ्याकडे जर तुम्ही सल्ला घ्यायला याल तर सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, उपासना करण्याची तयारी असेल तरच माझ्याकडे या. कारण की उपासनेशिवाय कोणत्याही गोष्टीला सद्गती प्राप्त होत नाही. मग ती आत्म्यालाच असते का सद्गती? तर नाही. प्रत्येक कर्माला परमेश्वराचं अधिष्ठान पाहिजे, तरच तुम्हाला त्या गोष्टीची सद्गती मिळते.